सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फरार आरोपीची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला आदेश। तिसरी मुलगी झाल्याने पतीचे दुष्कृत्य, रागाच्या भरात पत्नीला जिवंत जाळले, महिलेचा मृत्यू, परभणीतील घटनेचा व्हिडिओ समोर। मणिपूर सलग 5व्या दिवशी गोळीबारात महिला व पत्रकार जखमी। पाकिस्तानातील गाह गावातील बालपणीचे मित्र शेवटपर्यंत मोहनाची प्रतीक्षा करत राहिले। हिमाचलमध्ये बनवलेल्या 27 औषधांमध्ये नमुने फेल, हृदय, बीपी, ॲलर्जी आणि किडनीशी संबंधित औषधांचा समावेश, 13 कंपन्यांना नोटीस। संतोष देशमुख हत्या आधी रेणापुरात शेकडोंचा आक्रोश मोर्चा, बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा। अजित पवार गट आता दिल्लीची लढाई लढणार, 11 जागांवर उतरवले उमेदवार। दिल्लीचं राजकारण तापलं, महिला सन्मान योजनेवरून वाद, उपराज्यपालाचे चौकशीचे आदेश। यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर। 10 जानेवारीपासून 3rd आशियाई चित्रपट महोत्सवाला होणार सुरुवात। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेती पिकाचे नुकसान, आजही येलो अलर्ट जारी। अकोलामध्ये मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ रद्द। मधुमेह नियंत्रणासाठी रोज खा मोड आलेले मेथीचे दाणे, आरोग्यासाठी अमृत। सोलापूर जिल्ह्यात वेळ अमावस्येनिमित्त 30 तारखेला स्थानिक सुट्टी जाहीर। अकोला जिल्ह्यात शुक्रवार ठरला अपघातवार, 3 अपघात 3 ठार। श्रीरामपुरात फर्निचर कारखान्याला भीषण आग। मुंबईत अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात, मजूर ठार। अण्णा विद्यापीठ लैंगिक शोषण प्रकरण, पीडितेला 25 लाखची भरपाई, यासाठी चौकशीचेही निर्देश। भिवंडीत घराला आग लावून पती पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न। सततच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पीक संकटात। सौर कृषी पंप अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर। मेळा बस स्थानकावर चोरांचा दौडा, आठवड्याभरात 3 महिलांचे लुटले स्त्रीधन। 40 वर्षांनंतर सोलापुरात गुलाब प्रदर्शन, लोटस मल्टीपर्पज हॉल येथे उद्घाटन। दिल्लीत 2100 रुपयाच्या महिला सन्मान योजनेवरून वाद, एलजीनी चौकशीचे दिले आदेश। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।